हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण नवीन ठिकाणी आलेलो आहोत, ते म्हणजे मिनी वृंदावन. तर मी सुद्धा फर्स्ट टाइम आलेले आहे. बघूया, आपण सर्वांनी एकत्रच बघूया कसं आहे हे सुंदर. मी ऐकून होती की खूप सुंदर ठिकाण आहे, म्हणून छोटासा ब्लॉग मी शूट केलेला आहे. चला आपण बघूया. हे स्टार्टिंग एंट्री केल्याच आहे. गेल्या मी मस्ती चालू केली हम्मासोबत आपल्या, आणि मग तिथून आपण आता पुढे बघूया काय काय आहे ते. एंट्री केल्याच्या नंतर समोरच आपल्याला एक सुंदर असा टेम्पल दिसतोय. तर आता आपण तिथे जाणार आहोत. खूप छान वाटतं आहे. तिथलं वातावरण पण खूप सुंदर आहे आणि ते बघून एवढं छान वाटतं आहे. हे आहे नृत्य मंडळ, सॉरी, नृत्य मंडळ. ओके. तिथे नृत्य केला जातो, भजन गायले जातात. आता आपण राधाकृष्णाच्या मंदिरात जाऊया. आरती चालू होती तिथे, मी गेल्यावरती आरती सुद्धा आपल्याला भेटलेली. झाल्याच्या नंतर आता आपण वृंदावन फिरून येऊया. आतमध्ये काय काय आहे, तिथे काय आहे सगळं मी दाखवणार आहे. पण मला जेवढं माहिती आहे तेवढं, कारण की मी सुद्धा फर्स्ट टाइम आलेली आहे. मला एवढी काय आयडिया नाही आहे. जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी करेन. आणि इथे ना खूप जंगल आहे, आंब्याची झाडं आहेत, वेगवेगळ्या फळांची झाडं आहेत, फुलांची झाडं आहेत. खूप छान वाटतं. आणि प्रत्येक आंब्याच्या झाडाला, फळांच्या झाडाला फळ आलेलंच आहे. आणि मला फेवरेट म्हणजे आंबा. तो मला प्रत्येक झाडावरती दिसतच होता आंबा. इथे वृंदावन बघण्यासाठी ना पूर्ण दिवस काढावा लागेल, तेव्हा हे कुठे पूर्ण कंप्लीट बघून होणार आहे. कारण की खूप मोठं आहे, बघण्यासारखं सुद्धा आहे. आता हे जे काय मी तुम्हाला ब्लॉगमध्ये असं थोडे शॉर्ट्स दाखवणार आहेत, त्याच्या प्रत्येकामागे काहीतरी गोष्ट आहे, कथा आहे. ते एवढं काही मी एक्सप्लेन करून सांगू शकत नाही, कारण की आमच्यासोबत आता गाईड्स नाही आहे. तिथे जेव्हा आमचं सगळं फिरून झाल्याच्या नंतर आम्ही तिथे विचारलं होतं, इथे गाईड्स कोण आहेत का सांगण्यासाठी.
तर ते बोलले होते की हो गाईड्स आहेत, पण त्यांचासुद्धा टाईम असतो. त्या टायमानुसार ते आपल्याला पूर्ण वृंदावन दर्शन करतात, दाखवतात, पूर्ण गाईड्स देतात. पण आम्ही ज्यावेळेस गेलेलो तेव्हा ते नव्हते, संडे होता, तेव्हा खूप रश असतो, तर त्यामुळे ते अवेलेबल नव्हते. तर मग नेक्स्ट टाईम मी पूर्ण असं जेव्हा जाईल त्यावेळेस मग मी गाईड्सला हे करेल, घेऊनच जाईल आणि मग तेव्हा परत एकदा मी हा ब्लॉग बनवेल आणि परत त्या ब्लॉगमध्ये त्या प्रत्येकामागचा काय अर्थ आहे, काय कथा आहे, हे मी परत एकदा शूट करेल. आणि मी जिथे जिथे जाते ना, प्रत्येक ठिकाणी असे त्यांचे बोर्ड्स लिहिलेले आहेत, त्याच्याबद्दल त्यांची स्टोरी लिहिलेली आहे, कशावरून हा कुठला स्टॅच्यू ओळखला जातो, त्यावरून सुद्धा आपल्याला कळतं. आणि मी सुद्धा पहिल्यांदाच गेली होती, तर मलाही माहिती नव्हतं ॲक्च्युली कुठून कसं जायचं, तिथलं काय आहे. पण तरीसुद्धा मी छोटासा ब्लॉग बनवला होता. पण नेक्स्ट टाईम मी पूर्ण फुल ब्लॉग बनवेल. हा चाफा आहे ना, हा चाफा आहे ना रेड. हे रेड चाफा आहे फक्त. मस्त ना, काहीतरी आणायला पाहिजे होतं रे खाऊ, है ना. मी बोलली होती काहीतरी आणायला पाहिजे. आता ऑलमोस्ट आमचं वृंदावन अर्धं तरी कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही बघितलं तर प्रसाद तिथे वाटत होते. मग आम्ही प्रसादाला सुद्धा लाईन लावली. एवढी लाईन नव्हती. मग ते काका बोलत होते की प्रसाद तसा पण संपायला आलेला आहे आणि मी लास्ट आहे, मला लास्ट प्रसाद भेटणार, त्याच्यानंतर प्रसाद नाही भेटणार. तर आय एम लकी की मला प्रसाद भेटतोय. प्रसादाला तिथे पोहे किंवा खिचडी असते आणि लंचला पण प्रसाद म्हणून दिला जातो. त्याचा सुद्धा टाईम असतो, पण त्या टायमासाठी आम्ही थांबलो नाही, कारण की आम्हाला सुद्धा लवकर घरी जायचं होतं. ऊन खूप होतं. मग आम्ही जेवढं करता आलं तेवढं आम्ही केलं आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण पूर्ण कव्हर करूया. ओके, बाय गायज.